नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। काल छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये जो पुतळा उभारण्यात आलेला आहे तो कोसळला आणि त्यानंतर आता राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतंय। खरं तर 4 डिसेंबरला जेव्हा नेव्ही दिन होता त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सगळ्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। एक भव्य कार्यक्रम मालवणमध्ये झाला होता आणि त्यानंतर अगदी वर्षभरातच हा पुतळा कोसळल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हा पुतळा कोसळल्यानंतर नेमकी या पुतळा उभारण्याची जबाबदारी कोणाकडे होती? हा पुतळा कोणाला बनवायला दिला होता? नेव्हीच्या अखत्यारीत हा सगळा पुतळा येतो का सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरकारच्या अखत्यारीत हा सगळा पुतळा येतो? या संदर्भातले अनेक प्रश्न विचारले जात आहेत, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। विरोधकांकडनं सरकारला टार्गेट केलं जात आहे, तर सरकारकडनं हा पुतळा तयार करण्याचं काम हे नेव्हीचं होतं असं सांगण्यात येत आहे। पण नेमकं या सगळ्यामधलं तथ्य काय आहे? हा पुतळा नेमका कोणाच्या अखत्यारीत होता? हा पुतळा नेमका कुणी तयार केला होता? त्या संदर्भातलं काम कुणी दिलं होतं? या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि या प्रकरणानंतर म्हणजे काल हा पुतळा कोसळल्यानंतर एक FIR करण्यात आलेला आहे आणि त्या FIR मध्ये या संदर्भातली सगळी हकीकत सांगितण्यात आलेली आहे। तर या FIR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या FIR मधनं या संदर्भातला खुलासा होतो का, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। तर आपल्याकडे ती जी FIR आहे ती दाखल करण्यात आलेली आहे, त्याच्या संदर्भातली माहिती आलेली आहे। ती FIR आपल्याकडे आहे आणि FIR मध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण सगळं समजावून घेणार आहोत। तर ही FIR दाखल केलेली आहे अजित पाटील हे आहेत, जे सहाय्यक अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे। त्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे आणि ही तक्रार त्यांनी जयदीप आपटे ज्यांनी हा पुतळा तयार केलेला आहे, ज्याचे जे पुतळा तयार करणारे आहेत, जे स्टॅच्यू आर्टिस्ट आहेत ते आहेत। तर दुसरीकडे डॉक्टर चेतन पाटील यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। चेतन पाटील यांनी या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं। आता नेमका हा गुन्हा दाखल का केला या दोघांवर आणि या गुन्हा दाखल करत असताना जी हकीकत दिलेली आहे किंवा अजित पाटील यांनी या संदर्भातली जी माहिती दिलेली आहे ती नेमकी काय आहे ती समजावून घेऊयात। या FIR मध्ये एक पॅराग्राफ आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला अनेक गोष्टी समोर येतात। तो पॅराग्राफ नेमका काय आहे आणि ही जबाबदारी नेमकी कोणावर होती हे सगळं आपण पाहणार आहोत। तर या पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी भारतीय नौदल दिनानिमित्त नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्याकडून योग्य ती निविदा प्रक्रिया पूर्ण करून मेसर्स आर्टिस्ट प्रोप्रायटर जयदीप आपटे यांना दिली होती। यांना 8 सप्टेंबर 2023 रोजी कार्यारंभ आदेश देऊन करण्यात आली होती। म्हणजे जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो तयार करण्याचे जी काम आहे त्याच्या संदर्भातली जी निविदा आहे ती काढण्यात आली होती। ती निविदा भारतीय नौदल विभागाकडून काढण्यात आली होती आणि हा पुतळा तयार करण्याचं जे काम आहे ते जयदीप आपटे यांना देण्यात आलं होतं। त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया ही नौदलाकडून करण्यात आली होती। हे जे काम आहे ते कधी दिलं होतं? हे काम 8 सप्टेंबर 2023 रोजी देण्यात आलं होतं असं सुद्धा या FIR मध्ये म्हटलेलं आहे। पुढे FIR मध्ये म्हटलेलं आहे की सदर ठिकाणी पक्का चौथरा व त्यावर पुतळ्याची उभारणी व स्टॅबिलिटी ॲनालिसिस डॉक्टर चेतन पाटील जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे यांनी केलं होतं। म्हणजे पुतळा हा जे जयदीप आपटे त्यांनी तयार केला होता, तर याचं स्ट्रक्चरल ऑडिट, या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट हे चेतन पाटील यांनी केलं होतं। पुढे या FIR मध्ये म्हटलेलं आहे आणि तो भाग सर्वात महत्त्वाचा आणि त्याच्याकडे आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सदर पुतळा उभारणी कामी नेव्हल डॉकयार्ड यांनी मागणी केल्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुपये 244 लक्ष वर्ग करण्यात आले होते। त्यानुसार पुतळ्याचे सुमारे 12 फूट उंच चौथरा बांधकाम करून त्यावर सुमारे 28 फूट उंच पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता। म्हणजे याच्यामध्ये जे म्हटलं आहे त्याच्यामधनं असं अभिप्रेत होतं आहे की पुतळा तयार करण्याचं काम हे नौदलाकडनं देण्यात आलं होतं, परंतु पुतळा उभारण्याचं काम, जो खालचा चौथरा आहे तो उभारण्याचं काम मात्र सार्वजनिक विभागामार्फत करण्यात आलं होतं असं तरी आता या FIRच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत होतं आहे। त्यामुळे पुतळा हा नौदलाकडनं तयार करण्यात आला होता, तर जो चौथरा आहे आणि त्याचं उभारणीचं काम आहे ते सार्वजनिक विभागाकडनं करण्यात आलं होतं असं तरी आत्ता या FIR मधनं म्हटलेलं आहे। आता हा पुतळा उभारल्यानंतर या संदर्भातलं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा करण्यात आलं होतं, परंतु काही दिवसांपासून काही पर्यटकांनी, काही ग्रामस्थांनी याच्या संदर्भातली तक्रार केली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जो पुतळा उभारला आहे त्याचे जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये जे नटबोल्ट्स जे लावण्यात आलेले आहेत त्यांना काहीतरी गंज चढलेला आहे आणि अशा वेळी हा पुतळा कोसळू शकतो, या पुतळ्याला हानी पोहोचू शकते, अशा संदर्भातल्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या आणि म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं नौदलाला एक पत्र लिहिलं होतं आणि नौदलाला या संदर्भातली माहिती दिली होती। आता सार्वजनिक विभागाकडनं नौदलाला जे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात। तर हे पत्र लिहिलं होतं 20 ऑगस्ट 2024ला आणि ते लिहिलं होतं कमांडर अभिषेक कारभारी जे नेव्हीचे कमांडर आहेत त्यांना या संदर्भातलं पत्र लिहिलं होतं। या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की 4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते
त्या अनुषंगाने आपल्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता। जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री जयदीप आपटे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती। परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी आपण नटबोल्टचा वापर केला होता। त्या नट बोल्टला आता पावसामुळे व समुद्र किनाऱ्यावरील खारे वारे यामुळे गंज पकडलाय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रूप दिसतोय। तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते। त्यामुळे पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी इत्यादी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आपल्या स्तरावर संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळवण्यात यावे ही विनंती। तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं नौदलाला एक पत्र लिहिलं होतं 20 तारखेला आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की हा जो पुतळा आहे त्याच्यासाठी जे वापरण्यात आलेले नटबोल्ट्स आहेत ते कुठेतरी गंजलेले आहेत आणि अशा वेळी तो एक तर पुतळाही विद्रूप दिसतोय आणि दुसरीकडे हा पुतळा कोसळू शकतो अशी सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे याची डागडुजी करण्यात यावी अशी जी विनंती आहे ती सार्वजनिक विभागाकडनं जे नौदल आहे त्याला करण्यात आली होती। त्यामुळे पुतळा हा नौदलाच्या अखत्यारीत येतो, पण त्याचं बांधकाम आहे किंवा उभारणीचं काम आहे ते सार्वजनिक विभागाच्या मार्फत करण्यात आलं आहे असं तरी आता या FIR मधनं आपल्याला दिसतंय। आता या दोघांवर गुन्हा नेमका का दाखल झाला, तर या दोघांवर गुन्हा दाखल झाला कारण यांचं स्ट्रक्चरल ऑडिट आहे ते योग्य पद्धतीने करण्यात आलं नव्हतं आणि ज्यावेळेस महापुरुषांचे पुतळ्या उभारण्यात येतात त्यावेळेस ते चिरकाळ टिकतील, ते अनेक वर्ष टिकतील, ते शेकडो वर्ष टिकतील अशा पद्धतीनं ते तयार करणं अपेक्षित असतं। त्याच्या संदर्भातले जे मटेरियल आहे त्या पद्धतीचं वापरणं अपेक्षित असतं, परंतु या प्रकरणामध्ये तसं दिसत नाहीये किंवा त्या पद्धतीनं त्यांनी हा पुतळा उभारण्यात आला होता किंवा त्या पद्धतीचं बांधकाम त्यांनी केलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात ही जी तक्रार आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। असा पुतळा उभारल्यामुळे त्यांना माहीत होतं की अशा पद्धतीचं त्यांनी बांधकाम केलेलं आहे किंवा पुतळा तयार केला आहे, त्यामुळे तिथे असलेल्या पर्यटकांच्या जीविताला सुद्धा धोका होता आणि या सगळ्या अनुषंगाने त्यांच्यावर आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संदर्भातनं आता सगळं राजकारण होतंय। विरोधक सातत्याने सरकारवर टीका करतात, तर सरकारकडनं सांगण्यात येतंय की हा पुतळा तयार करण्याचं काम हे नौदलाला दिलं होतं आणि त्यांच्या अखत्यारीत हा सगळा विषय येतोय। त्यामुळे या संदर्भात नेमकं पुढे काय होतं, याच्यावरनं कसं राजकारण होतं, याच्यावरनं काही आरोप प्रत्यारोप होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं FIR मध्ये काय म्हटलेलं आहे आणि हा पुतळा आणि त्याचं बांधकाम नेमकं कुणी केलं होतं हे सांगण्याचा आमचा प्रयत्न होता। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, या संदर्भातली जबाबदारी नेमकी कोणाची आहे, याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।